आता जर तुम्ही गेनिंग कराले आपण बरोबर, आता गेनिंगला कार्बोहायड्रेटचा इंटेक महत्त्वाचा असतोय, कारण कार्बोहायड्रेटच्या इंटेकवरती बॉडी कंटिन्यू ग्लायकोजन लोड, बॉडीमध्ये ग्लुकोज लोड हा हेवी राहतोय आणि त्यावरती गेनिंग आपलं चांगलं होते. तर गेनिंगला सगळ्यात महत्त्वाचं आहे की कार्बोहायड्रेट्स लोड किती असला पाहिजे बरोबर. तर कार्बोहायड्रेट्स लोड हा जर एक लीन गेन करालोय, मला पोट वगैरे सोडायचं नाही, मला ॲस्थेटिक्स बॉडी पाहिजे, ॲब्स वगैरे पाहिजेत, लीन एकदम लीन पाहिजे, नॉर्मल एकदम बारीक दिसणार पण आज शर्टाचे ॲब्स वगैरे असतात, तर ते नॉर्मल तुम्ही तुमच्या बॉडी वेटच्या गुणिले 3, म्हणजे सपोज तुमचं बॉडी वेट जर 60 किलो आहे तर 60 गुणिले 3 किती येते 240. तर 240 ग्राम कार्बोहायड्रेट्स तुम्ही खाऊ शकताय. आता जर तुम्हाला हेवी बल्क करायचं आहे, आता जसं माझं गोल आहे की मला 100 किलो बल्क करायचं आहे, पूर्ण फुल बल्क व्हायचं आहे मला हां, तर मग माझं गोल काय असणार की मी माझं बॉडी वेटच्या गुणिले 6 जेवढं उत्तर येईल तेवढे कार्बोहायड्रेट्स होणार. आता माझं बॉडी वेट 70 आहे, 70 गुणिले 6 42 म्हणजे 420 बरोबर. 420 ग्राम कार्बोहायड्रेट्स मी पर डे ठेवणार. हे झालं कार्बोहायड्रेटचं. आता प्रोटीन किती असलं पाहिजे बॉडीत, हे झालं कार्बोहायड्रेटचं मी सांगितलं तुम्हाला, कळालं तुम्हाला. तर आता प्रोटीन इंटेक किती असला पाहिजे बॉडीत, तर प्रोटीन इंटेक किती पाहिजे तुमच्या बॉडी वेटच्या इंटू 1 कुणाचा एकदम आता जस्ट जिम चालू केला, स्टार्ट केल्या, एकदम बेसिक आहे किंवा जास्त मला एक्सपेन्स करायला होत नाही बाबा, डाएट कसा तरी मी जमवून करावलोय, त्यांनी तुमच्या बॉडी वेटच्या गुणिले 1.5 ठेवला तरी चालते, इनफ आहे. किंवा आपल्या घरचे आई वडील असतील जे वर्कआउट वगैरे करत नाहीत त्यांनी 1.5 ठेवला तरी चालेल. सपोज बॉडी वेट 50 किलो आहे तर 50 गुणिले 1.5 करायचं किंवा 50 गुणिले 1 झालं 50, म्हणजे टोटल 75 ते 80 ग्रामच्या आसपास येते प्रोटीन इंटेक. पण जर तुम्ही हेवी गेनवरती आहे, तुम्ही फुल गेन करणार आहे, बल्क करणार आहे फूड, जसं मग अशी म्हटलं माझं टार्गेट आहे 100 किलो, तर यामध्ये माझं किती असणार आहे गोल, माझा प्रोटीन इंटेक हा, माझं वजन आता 70 किलो आहे तर माझा प्रोटीन इंटेकचा गोल असणार आहे तो 7 गुणिले 2 किती येतं 70, माझं वेट जर 70 आहे 70 गुणिले 2 किती येते 140. तर माझा 140 ग्राम प्रोटीन इंटेकचा माझा टार्गेट असणार आहे पर डेचा. आज आपण शिकलो की प्रोटीन म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, फॅट्स म्हणजे काय, किंवा आपल्याला ते कशातून मिळते, बेस्ट सोर्सेस काय. तसं आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की तुमचं कार्ब्स किती असले पाहिजे गेनिंग करताना, प्रोटीन इंटेक किती असला पाहिजे. आता तुम्ही काय करायचं आहे, आजचा तुम्हाला टार्गेट आहे, तुम्ही जे गेनिंग करायला लागलाय तुमच्या बॉडी वेट जे पण आहे त्या बॉडी वेटनुसार तुम्हाला किती प्रोटीन लागतंय आणि किती कार्बोहायड्रेट्स लागतात हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजे सपोज माझं वजन आता 50 आहे एक्झाम्पल पकडून चला, तर मला सांगितल्याप्रमाणे मला गेनिंग करायचं आहे, पूर्ण बल्क करायचं आहे 100ला, तर मला प्रोटीन इंटेक किती असला पाहिजे इंटू 2, 50 गुणिले 2 किती आला 100 ग्राम माझा डेलीचा प्रोटीन इंटेक मला कंप्लीट करायचा बरोबर. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स घ्यायचे, सगळ्यात महत्त्वाचं कार्बोहायड्रेट्स आहेत, फक्त प्रोटीन खाल्ला तरी बॉडी होत नाही किंवा फक्त कार्ब्स खाल्ला तरी बॉडी होत नाही, दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कार्ब्स त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. कार्बोहायड्रेट्स घ्यायचे, कार्बोहायड्रेट्स किती लागणार मला बल्क करायचं हेवी 100 किलोचं, 50 किलो आत्ता वजन आहे, 50 गुणिले 6 किती येते 300 बरोबर. तर 300 ग्राम माझा कार्बोहायड्रेट्सचा डेली असला पाहिजे. हे झालं. आता काय आपल्याला कळालं की कार्ब्स किती असले पाहिजे, प्रोटीन किती असलं पाहिजे, हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. हे एकदा लक्षात आलं की आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया की हे कॅल्क्युलेशन जोडून मील्स किती ठेवले पाहिजे, हे डिवाइड कसं करायचं हा पुढचा स्टडी आहे. ह्याला डिवाइड पण करता आलं पाहिजे. जसं तर आता आपलं 600 ग्राम कार्ब्स आहे, 200 ग्राम 100 ग्राम प्रोटीन आहे, हे तुम्ही एकाच वेळी उठल्या सकाळी एकदम खाल्लं तर ह्याचा काही उपयोग नाही. ह्याला डिवाइड करणं ते खूप महत्त्वाचं असते. ते कसं तुम्ही डिवाइड करताय, किती पार्ट्समध्ये, प्री वर्कआउटमध्ये किती मील घेताय, पोस्ट वर्कआउटमध्ये कोणता मील घेताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावरती डिपेंड होते की तुमचं गेन कसं होणार. ते आपण सांगणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत फॉलो करा, फॉलो केलं नसेल तर. कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातून मिळतात, तर कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात जे पण आपण डेली फूड असते आपल्या रुटीनचं फूडमधलं आपल्या काय काय असतं त्यामध्ये, चपाती आलं, भात आलं, त्यानंतर बटाटे आले, त्यानंतर ब्राऊन ब्रेड आला, भाकरी आली, हे जे फूड्स आहेत किंवा कडधान्य सगळे आले, हे कार्बोहायड्रेट्सचे सोर्स आहेत. यातून आपल्याला मेन कार्बोहायड्रेट्स मिळतात. ओट्स आलं, म्युस्ली आलं, हे सगळं.